हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनल SJ मराठी ब्लॉग्समध्ये। तर आपण आज जी रेसिपी पाहणार आहोत त्याचं नाव आहे रसमलाई। तर रसमलाई आपण अगदी कमी साहित्यात आणि घरगुती पद्धतीने पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। तर रसमलाई करायसाठी आपल्याला लागणार ते हे दूध आहे आणि साखर आपल्या आवडीनुसार, हे ड्राय फ्रूट्स आहेत, विलायचीची पावडर आहे, परत ही मिल्क मेड आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालू वाटलं तर तुम्ही घालता, नाही तर नाही स्किप करू शकता। हे फ्रेश क्रीम आहे, हे पण दुधाला थोडंसं थिकनेस येण्यासाठी वापरलं जातं। आणि विशेष म्हणजे माझ्याकडे केशर नाही आहे आता सध्या, म्हणून मी ही लेमन येलो कलर घेतलेला आहे आणि थोड्याशा एक चमचाभर दुधामध्ये मी हा कलर, चिमटभर कलर टाकणार आहे। तर सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेतलाय, त्यात आपल्याला दूध टाकायचंय। दूध साधारण मी अर्धा लिटरच्या, म्हणजे 1 लिटरला थोडंसं कमी इतकं घेतलंय। हे दूध थोडंसं फुल गॅसवर पहिली उकळी येईपर्यंत, तर आपण आता दुधाला उकळी येईपर्यंत हे जे पनीर दिसायले, हे जे मोकळं झालेलं पनीर जे आहे ना, ते काय करायला पाहिजे आपण असं, म्हणजे माझा ओटा स्वच्छच आहे, मी स्वयंपाक सगळा ओट्यावरच करते, त्याच्यामुळं मी डायरेक्ट ओट्यावरच घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोणत्याही भांड्यात घेऊ शकता। तर ह्याला आहे ना असं मॅश करायचंय, ही तो ऑइली असं यायला पाहिजे असं, आणि म्हणजे ना ह्याचा गोळा असा आपल्याला सहज असा बनवायला आला पाहिजे असा। बाइंडिंग येण्यासाठी आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालतोय, हे साधारण असेल चमचाभर। तर तुम्ही पाहू शकताय असं छान अशी बाइंडिंग आलेली आहे याला। तर आपण ह्याचे छोटे छोटेसे असे पेढे इतके गोळे करून घेऊयात। साधारण ह्याचे असे, हे जे आहे ना, ह्या पद्धतीने आपण असे ह्याचे सगळे गोळे करून घेऊयात। तर आपलं दूध इथं आटायला लागले, तोपर्यंत आपण काय करू, ह्या साईडला पाणी घेऊ थोडंसं उकळायला ठेवायसाठी। अर्धा तांबे पाणी मी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा एवढी साखर घालून घेऊ। चला तर मग ह्या पाण्याला आपण उकळी येईपर्यंत हे जे आहेत ना आपले रसमलाईचे बॉल तयार करून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकताय आपले हे जे आहेत ते छोटे छोटे पेढे इतके आपण हे केलेले आहेत बॉल रसमलाईचे, ते 14 झालेले आहेत। माझं साधारणतः नसलेलं दूध पांगून वरती येत नाही। तर ह्याच्यामध्ये मी ह्या दुधामध्ये 1 चिमटभरच लेमन येलो कलर घेतला आणि दुधात मिक्स करून घातला। तर बघा ह्याचा कलर सुद्धा कसा चेंज झालाय, सुंदर दिसायला लागलाय। आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे इतकं मिल्क मेड घालेन आणि 2 चमचे फ्रेश क्रीम घालून घेते। त्याच्यानंतर साखर जी घालायची, मिल्क मेड आधीच गोड असते, त्याच्यामुळे साखर कमीच घाला। आपण ह्याच्यात एक अशी ऍड करून घेऊ। झाली का नाही, दिसते का नाही हॉटेल मधल्यासारखी रसमलाई घरीच। आता आपण 1 5 मिनिट हे दुधामध्ये असं छान उकळून घेऊ
म्हणजे काय होईल की आतमध्ये पर्यंत असं रसमलाई सगळी दुधाच्या चवीची होईल मस्त. तुम्ही पाहू शकता किती असं घट्टसर अशी छान झालेली आहे. खरोखरच हॉटेलमधून आणल्यासारखी झालेली आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तुम्ही पाहू शकताय किती छान आणि किती सुंदर पद्धतीनं आपली रसमलाई तयार झालेली आहे. आता हिला आपण एका दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करून रूम टेम्परेचरला 1 तास थंड होण्यासाठी ठेवूत आणि नंतर अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवू थंड व्हायला. तर मंडळी, आजची ही रसमलाईची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.